आणि आता बातमी पुण्यातून आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फूड कॅन्टीनच्या जेवणात चक्क रबर आढळलंय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जेवणाच्या बाबतीत पुन्हा एकदा हलगर्जीपणा समोर आलाय। विद्यापीठाच्या फूड कोर्टमधील चायनीज गाळ्यात हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जेवणात रबर आढळल्याचा आरोप केलाय। त्यामुळे आता पुणे विद्यापीठाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। विद्यापीठाकडून समिती देखील स्थापन केली जाणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फूड कॅन्टीनच्या जेवणात चक्क रबर आढळलाय आणि जेवणाच्या बाबतीतला पुन्हा एकदा हलगर्जीपणा समोर आलाय। तर या विद्यापीठाच्या फूड कोर्टमधील चायनीज गाळ्यात हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जेवणात रबर आढळल्याचा आरोप केलाय। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत। रेवती, पुणे विद्यापीठात आता जेवणाच्या बाबतीत पुन्हा एकदा हलगर्जीपणा समोर आलेला आहे। नक्कीच दीपाली, आपण बघतोय की पुणे विद्यापीठातल्या वसतिगृहामध्ये वारंवार जे अन्न मिळतं त्याच्यामध्ये काही ना काहीतरी घाण ही सारखी सापडून येते। आता पुन्हा एकदा तशी एक घटना झालेली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फूड कॅन्टीनच्या जेवणात रबर निघाले। त्याच्या अगोदर देखील जे पुणे विद्यापीठातल्या वसतिगृहामध्ये जे जेवण होतं त्यामध्ये कधी आळी तर कधी झुरळ आढळून आलेला आहे। त्यासोबतच आता जसं मी मगाशी म्हणलं की फूड कोर्ट मधील रूट 93 या चायनीज गाळ्यामध्ये हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी त्याच्या जेवणात रबर आढळल्याचा आरोप हा केलेला आहे। विद्यार्थ्यांनी बुधवारी संध्याकाळी जेवणाच्या वेळी फ्राईड राईस आणि नूडल्स मागवलेले असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला आणि त्यासोबतच आता जेव्हा त्यांनी याबद्दलची तक्रार नोंदवलेली आहे तेव्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून चौकशीचे आदेश देखील करण्यात आलेले आणि त्यासाठी एक समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे। जसं मी मगाशी उल्लेख केला दीपाली की वारंवार हे जे घटना आहेत पुणे विद्यापीठातल्या अन्नामध्ये किडे, आळ्या आणि आता चक्क रबर आढळून आलेले, ही खरं तर चिंताजनक बाब आहे। कारण पुणे विद्यापीठात महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून विविध विद्यार्थी येतात, विविध परिसरातून विविध राज्यातून विद्यार्थी येत असतात आणि वारंवार या घटना घडतात। तर यावरती विद्यापीठ प्रशासनाने काहीतरी ठोस पाऊल उचललं पाहिजे, कारण ह्या घटना सारख्या घडतात आणि त्याच्यामुळे जे विद्यार्थ्यांची प्रकृती आहे ही त्यांच्या प्रकृतीला हा खूप मोठा धोका आहे। निश्चितच। धन्यवाद रेवती, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।